नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, तुम्ही आज ऐकणार आहात ग. माडगुळकर यांची आणखीन एक कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे ते प्रेस करा. त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर नवीन कथा किंवा येत्या काळात कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला श्रोते हो, सुरू करूयात. शब्दप्रभू ग. माडगुळकर यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा स्वामित्व. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं झालेलं लग्न ही एक शांतिदायक आणि सुखकारक घटना असते हे दिलीप कात्र्याला पटलं. वयाच्या 38व्या वर्षी तो खऱ्या अर्थानं चतुर्भुज झाला. लग्न समारंभातला प्रत्येक विधी त्याला अतिशय आवडला. सीमांतपूजन, वांगनिश्चय, मधुपर्क, कन्यादान, सप्तपदी, लाजाहोम, गृहप्रवेश सगळं काही त्याला विलक्षण काव्यमय वाटलं. नाही म्हणाला, साऱ्या मंगलकार्यात फक्त एकदाच त्याला क्लेश झाले. नवऱ्या मुलीच्या आसपास वावरणाऱ्या जरीकाठी कोलाहलात चुकूनच शरावती त्याच्या दृष्टीला पडली. आपल्या चिमुकल्या रुमालानं ती डोळ्यांखाली ओघळलेले अश्रू पुसत होती. तिचा नाकाचा शेंडा लाल झाला होता. ती दुःखी होती. तिचं हसणं खोटं होतं. नव्या स्त्रीच्या मनमोकळ्या आणि स्वतंत्र स्वभावाचाच तो नमुना होता. खरं तर तिने त्या मंडपात उपस्थित राहण्याचं काही कारणच नव्हतं. दिलीपनी ते प्रकरण शालिनीपासून लपवून ठेवलं होतं असं नाही. शरावतीच्या आणि आपल्या प्रेमाची सारी कथा त्यांनी तिला सांगितलेली होती. आपल्या जीवनातली ती भयानक 10 वर्ष त्याने नुसत्या कथनानं तिच्यापुढे उभी केली होती. शरावती, तिचा आक्रस्ताळा मत्सरी स्वभाव, संधी साधून अंगात आल्यासारखं करण्याची तिची खोड, या साऱ्या गोष्टींवरती दोघंही खूप बोललेली होती. तिला निराधारपण जाणवत असावं असं शालिनीचं म्हणणं होतं. शालिनी शहाणी होती, क्षमाशील होती. शरावतीचे आणि आपले स्नेहसंबंध पुढच्या काळातही परत सांधले जावेत असं तिला मनापासून वाटत होतं. आपण मला नाही ना ते वाटत, दिलीप एकदा म्हणाला. का? हम आपको चाहते हैं और आपके चाहने वालों को भी चाहते हैं. काव्यात्म मनाच्या शालिनीनं म्हटलं. तिने प्रेम केलंय तुमच्यावर. क्रूर, निर्दय होतं तिचं प्रेम. शेवटी संतापी झाली असेल ती. तुम्ही तिला सोडणार अशी तिची खात्री पटली, मग का नाही रागवणार बरं ती? तुम्हा दोघांच्या दीर्घ सहवासात काही वर्ष तरी आनंदाची, सुखाची होतीच का नाही? असतील. दिलीपला तो विषयच नकोसा झाला होता. शालिनीपूर्वी आपण कोणावर प्रेम केलं होतं हे मानायला त्याचं मन सिद्धच नव्हतं. शालिनीच्या उदार स्वभावाचा संताप येत असे त्याला कधी कधी. त्याचं लग्न होऊन पुरता आठवडासुद्धा उलटला नव्हता. मधुचांद्रायणाचा मंतरलेला काळ अजून संपलेला नव्हता. उटकमणसारख्या दूरच्या ठिकाणी त्यांचा एकांत आनंद नृत्यात मग्न होता. एका विलासी विश्रामगृहाच्या समोरच्या उद्यानात ती दोघं शीतपेयांचा आस्वाद घेत होती. दिलीपने आपल्या पॅन्टच्या खिशातनं एक पत्र बाहेर काढलं. ते पत्र शरावतीचंच होतं. आदल्या दिवशीच ते दिलीपला मिळालं होतं. आत्तापर्यंत त्यांनी ते दडवून ठेवलं होतं, कारण त्या पत्रामुळे शालिनीचं कोवळं मन आकारण दुखावेल अशी त्याला भीती वाटत होती. शरावतीचं ते करणं तिच्या स्वभावाला साजेसंच होतं. मधुचंद्राच्या काळातसुद्धा दिलीप आणि त्याची नवीन पत्नी यांना शांतता लाभू नये यासाठी तिचा हा प्रयत्न होता. तिच्या हस्ताक्षराची देखील त्याला आता शिसारी बसली होती. तिचं अक्षर सुंदर होतं. ती नेहमी काळी निळी शाई वापरी. तिची अक्षरं तिच्या केसांसारखीच दिसत. बारीक आणि ठाई वळणं घेणारी, थोडीशी गूढ. शालिनी केतकीच्या पानासारखी नितळ सुंदर होती.
तिच्या प्रत्यक्ष सहवासात असताना शरावतीच्या केशभूषेचं कौतुक त्याला कशाला आठवेल? त्याला ते पत्र वाचावं असं सुद्धा वाटलं नव्हतं. ती काळी कुटील गुंतवळ उकलावी अशी वाटलीच नव्हती. आय्या, पत्र कुणाचं ते? मला तर वाटत होतं इथे डागबीग काही येतच नाही. शरावतीचं पत्र काल आलं होतं. उघडलं सुद्धा नाही ना ते? असं हो काय? हे बघ, मला आठवणसुद्धा नको आहे तिची. अहो, पण एखाद्या वेळी आजारी बिजारी असेल बिचारी. छे, तिला काय होतं आजारी पडायला? मग काही संकटात असेल, अडचणीत असेल. तिला कशाची येते अडचण? माझ्या दुप्पट पैसे मिळवते ती चित्र काढून. आमच्या कथा कादंबऱ्यांचाच लिलाव करायला लागतो. उगीच काहीतरी बोलू नका हो. माणसानं कसं उदार असावं, निदान आपल्यासारख्यांनी तरी. खूप दिलंय हो देणाऱ्यांनी. सुखाची बरसात केली आहे आपल्यावर. दिलीपने ते पत्र पाकिटातनं बाहेर काढलं. पत्राचा सूर अनुरागाचा होता. त्यातला कुठलाही आलाप कणसुरा नव्हता. थोड्याशा अनिच्छेनंच का होईना त्यांनी ते पत्र वाचायला प्रारंभ केला. प्रिय दिलीप, तुला अवघडल्यासारखं वाटेल म्हणून मी नंतरच्या स्वागत समारंभाला आले नाही. तुम्हा दोघांचं अभिनंदन करून निरोप देण्याची संधी मला म्हणूनच मिळाली नाही. ती संधी मी या पत्रानं घेते आहे. तुम्हा दोघांवर सुखावर श्रावण सदैव वर्षत राहो. लग्न समारंभात शालिनी सुंदर दिसत होती आणि अगदी तरुण षोडशी वाटत होती. तुझ्या शपथ. तिला पाहिल्यानंतर माझ्या मनात आलं, तू इतके दिवस थांबलास तो कशासाठी? मी पुरुष असते ना तर नसते बुवा थांबले. एक दिवससुद्धा नसते थांबले. तिची एक भेट झाल्याबरोबर तुम्हाला सांगायला हवं होतंस, गच्छ सहचरी भद्रम ते. वेड्या कोकरा, अरे त्वरेनं घेतलेला निर्णय कमी तापदायक ठरतो. माझं कसं काय चाललंय हे तू विचारणार नाहीस, पण कुठेतरी आत तुला माझी चिंता असेल असं मला वाटतं. मी हल्ली खूप काम करते. वीरगाथा नावाची एक चित्रमालिका तयार करते आहे. हे वर्तमानपत्रवाले चांगले गब्बर आहेत. साहेब लोकांनी स्थापन केलेली संस्था आहे ही. पगारही खूप मिळतो. एकटी किती खर्च करणार मी? मग रात्रंदिवस काम करते. विचार करायला मग अवसरच उरत नाही. परवा मी आपल्या म्हणणं हा सवयीचा परिणाम आहे बरं. तर परवा मी आपल्या फ्लॅटवर गेले होते. रागावणार नाहीस ना तू? माझी काही स्केचेस राहिली होती तिकडे, ती घेऊन आले. कुठे सापडली ती माहिती आहे? काळ्या टेबलाच्या शेवटच्या ड्रॉवरमध्ये. आपली बँक म्हणजे आयडिया बँक आठवते का तुला? एकदा वाटलं सगळी रेखाटनं घेऊन जावीत, पण त्यातली काही तुझ्या कादंबरीच्या पानांवर ठाण मांडून बसली आहेत. कादंबरी तरी आठवते का ती? गेल्या मे महिन्यात तू लिहायला घेतली होतीस. महाबळेश्वरला गेलो होतो आपण. ती अर्धीच राहिली अजून. बाई ग, मी उगाचच एरंडाचा गुऱ्हाळ लावत बसली आहे. खरं तर मला एवढंच म्हणायचं आहे, बी हॅपी बोथ ऑफ यू. तुझी शरावती. दिलीपने ते पत्र शालिनीच्या हातात दिलं. मी वाचलं तर चालेल? अगं, आपल्या दोघांना उद्देशूनच लिहिलं आहे तिने ते. आपणा दोघांच्या जीवनात कसलंही गुपित नाही या जाणीवेनं त्याला मोकळं मोकळं वाटलं. गेल्या 10 वर्षात अनेक गुपितांनी त्याच्या काळजात घरं केली होती. त्यातली काही गुपितं तर अगदी भाबडी निरुपद्रवी होती. शरावतीचा अपसमज होईल, ती रुसेल, आबोला धरेल या भयानं त्याला ती गुपितांच्या कप्प्यात ठेवायला लागली होती. आता त्याला तसलं भय नव्हतं, मुळीच नव्हतं. अपराध ठरावे असलं गुपितसुद्धा तो आता उघड करू शकत होता. त्याची नवी सहचरी इतकी उदार होती, सुजाण होती, क्षमाशील होती. कालच द्यायला हवं होतं मी हे पत्र तुझ्याकडे. मी एक वेडपटच माणूस आहे. त्याला उगीचच कुठली तरी एक ओळ आठवली. समुद्र शांतल्यावरी तारू बंद रात ये. शालिनीने ते पत्र वाचून संपवलं आणि म्हणाली, मोठी अलौकिक आहे ही शरावती. किती छान लिहिलंय बिचारीनं. मन कसं स्वच्छ असावंसं वाटतंय. खरं सांगायचं तर माझ्या मनात थोडी धाकधूक होती की ती काय करेल, कशी वागेल. हो, 10 वर्षांनंतर सुद्धा माझा दिलीप मला सोडून गेलेला नाही चालणार हो. मला तो हवा आहे, अनेक जन्म हवा आहे.
उटीच्या चढत्या उतरत्या रस्त्यांनी त्यांची टॅक्सी परत दास प्रकाशम हॉटेलकडे जात होती. शालिनीने विचारलं, तुम्ही दोघं महाबळेश्वरला राहत होता का? हो, तिथे लांब मुदतीनं बंगलीच घेतली होती एक. फारच सुखाचा गेला असेल नाही तिथला काळ? सुख? हो, सुखच म्हटलं पाहिजे. नीटसं आठवत नाही आता, पण हा आनंद नव्हता राणी. त्या दोघांचे खांदे एकमेकांना भिडलेले होते, तरीही दिलीपला वाटलं की ती आपल्यापासून दूर व्हायचा प्रयत्न करते. सूर्य तळपत होता. उटीचं हिरवं सौंदर्य सोन्यानं मढवल्यासारखं दिसत होतं. दृष्टीच्या टप्प्यात येईल तो भाग एक स्वतंत्र चित्र असल्यासारखा वाटत होता. दिलीपची नवपरिणीता मात्र उगीचच गप्प झाली होती. का गं, काय झालं? त्याला विचारले वाचून राहवलंच नाही. कुठे काय नाही. महाबळेश्वरसारखा एक दिवस तुम्हालाही उटीचा विसर पडेल. मुंबईत काढावी लागणारी वर्षही धडपणे आठवणार नाहीत. आणखीन कुणाला तरी तुम्ही सांगाल की हा आनंद नव्हता राणी. चल ग वेडी कुठची, असं म्हणत त्यांनी तिचं चुंबन घेतलं. नंतर गाडीतल्या गाडीत त्यांच्या क्रीडा सुरू झाल्या. रस्त्यावरच्या सौंदर्यानं पुढं केलेली तपकं त्यांनी नुसती पाहिली सुद्धा नाहीत. पर्समधल्या चिमुकल्या आरशीत बघून शालिनीने आपले केस सारखे केले. दिसतात इतके मवाळ नाही आता तुम्ही, हां? ती त्याच्याकडे बघत खट्याळपणे म्हणाली आणि दिलीपचा जीव भांड्यात पडला. आभाळावरचं मळं पार पुसून गेलं होतं. शरावतीच्या मूर्खपणामुळेच त्या प्रेमी युगुलात एक क्षणजीवी अंतराय उत्पन्न झालेला होता. रात्री जेवणासाठी म्हणून त्यांना अंथरूण सोडून उठावंच लागलं. शालिनी म्हणाली, शरावतीला उत्तर लिहिलं पाहिजे नाही? मुळीच नाही लिहायचं. असं नाही गडे, तुमचं मन मला समजतं, पण त्या बिचारीने खरंच फार गोड पत्र लिहिलं आहे, खरं आहे का नाही? बरं लिहा. इथे पोस्टकार्ड असतात ना, रंगी छापलेली, लिहू तसलं एक. ती दोघं मुंबईला परतली तेव्हा पावसाळा सुरू झाला होता. मुंबईच्या मस्तवाल पावसानं शहर धोपटून काढलं होतं. विमान संस्थेच्या गाडीतून उतरून रात्रीच्या वेळी ती दोघं गोपी टँक रस्त्यानं वळली. सखोल जागी पाणी साचलेलं होतं. रस्त्यावरचे कमकुवत दिवे कणल्यासारख्या प्रकाशानं पुरबुरत होते. वेणू निवासापाशी आल्यावर सहजच दिलीपचं लक्ष तिसऱ्या मजल्यावरच्या त्याच्या फ्लॅटकडे गेलं आणि तो असं आश्चर्यानं उद्गारला. काय झालं? अगं, दिवे कोणी लावून ठेवलेत? नोकर तर कधीच कमी केला होता. आणि किल्ली घराची? 2 जिने चढून दोघंही दाराशी आली. त्यांनी कुलूप काढलं. हमालानं सामान आत ठेवलं. एकदम चंदनी सुवास दरवळल्याचं त्याला जाणवलं. वास्तविक या दिवसात एक ओला कुबट्ट दुर्गंध उसळायचा असल्या बंद खोलीत. स्वयंपाकाच्या खोलीसकट सगळ्या खोल्यातले दिवे लागलेले, खिडक्या उघड्या, पडदे सरलेले, जिकडे तिकडे स्वच्छ. बैठकीच्या खोलीतल्या गालिच्यावर सुद्धा एक कापूस कण नाही. कॅलेंडरची तारीखसुद्धा बरोबर लावलेली. चंदनाचा वास तिन्ही चारी खोल्यात. विजेच्या शेगड्या पेटल्या होत्या. त्यावर अस्सल मलबारी चंदनाचा कीस नुकताच टाकला गेला होता. कुणी स्वर्गांगना येऊन करून गेली का काय हे सगळं? शालिनी म्हणाली. स्वर्गांगना नाही आणि देवदूत नाही. दिलीपचं लक्ष तेवढ्यात रेडिओच्या तळाशी ठेवलेल्या एका पाकिटाकडे गेलं. ते त्यांनी उचललं. त्या पाकिटावरचं हस्ताक्षर तेच होतं. काळ्या निळ्या शाईतलं, बारीक ठाई ठाई वळणं घेणारं, थोडंसं गूढ. त्यांनी ते पाकिट पत्नीच्या हातात दिलं, कारण त्या पाकिटावर लिहिलं होतं, सौभाग्यवती शालिनी कात्रे. शालिनीने ते पत्र पाकिटातनं काढलं, उलगडलं आणि ती मोठ्यांदा वाचायला लागली. प्रिय शालिनी. नुसतं शालिनी असं एकेरी संबोधन वाचून रागावू नकोस. नाहीस ना रागवणार? आपणा दोघीत दुजाभाव संभवतच नाही. आपण दोघींनीही एकाच पुरुषावर जीवाभावानं प्रेम केलं नाही का? आज दिवसभर पाऊस असा वेड्यासारखा कोसळला की काही विचारू नकोस. माझ्या मनात आलं, आपला बंद फ्लॅट ओल्या कुबट वासानं गुदमरून जाईल.
पुष्कळ पावसाळ्यांचा अनुभव आहे ना मला. भिंतीवर सुद्धा एक असह्य ओल चढते. पावसाळा आला ना की माझं डोकं दुखायला प्रारंभ व्हायचा. नव्या संसारात पाऊल ठेवतानाच तुला तो वास जाणवायला नको म्हणून मी मुद्दाम इथे आले. माझ्याकडच्या मोलकरणीकडनं सगळी जागा स्वच्छ करून घेतली. ठिकठिकाणी चंदनाच्या चोरीच्या शेगड्या पेटवून ठेवल्या. तो वास दिलीपराजला फार आवडतो बरं. घाबरू नकोस, मी पुन्हा असं काही करणार नाही. दार बंद करून फ्लॅटची चावी मी तिथेच दाराबाहेरच्या मॅटिंगखाली लपवून ठेवली आहे. कदाचित तुम्ही आला नाहीत तर दिवे आणि शेगड्या जळत राहू नयेत म्हणून मला परत यावं लागेल. हो, कारण विजेचे दर हल्ली भयंकर वाढले आहेत ना. किल्लीचा उपयोगही त्यावेळी करावा लागेल. सांताक्रूज विमानतळावर माझी एक मैत्रीण रिसेप्शन विभागात आहे. तिला मी फोन करीन. तुम्ही आलाय असं कळलं तर मी तिकडे येणार नाही. ती ओळखते दिलीपला आणि तुमच्या येण्याचा दिवस आणि वेळ मला माहिती होती. आजची रात्र ही तुझी स्वतःच्या घरातली प्रथम रात्र, वररात्र. ती तुम्हा दोघांनाही स्वर्गीय आनंद देणारी ठरो. तुझी शरावती. ताजा कलम. तू गृहिणी झाली आहेस. तुझी पावलं स्वयंपाकघराकडे वळतीलच. ताजं दूध आणि कॉफीचा डबा आणून ठेवलाय. साखर हल्ली मिळत नाही त्यामुळे साखरेचे क्यूब्स पण ठेवलेत. आल्या आल्या दिलीपला गरम कॉफीची तहान लागते. जुन्यांनी आपल्या अनुभवाचा लाभ नव्यांना द्यावा, नाही का? छान, मस्त. शालिनी हसत उद्गारली, केवढं धोरण आहे या बाईला. आता पाठ सोडावी तिने माझी. दिलीप तिरसटला. असं कसं? तिने हे केलं नसतं तर आपण या आनंदाला पारखे झालो असतो. अहो, चंदनाचा सुगंध, गरम गरम कॉफी. ती घिरट्या घालत असेल या घराच्या भोवती. आज सुद्धा येईल एखाद्या वेळी भूतासारखी. मी तुला जवळ घेतलेलं असेल ना तेव्हाच नेमकी. त्यांनी शालिनीला जवळ ओढलं. तिचं एक प्रदीर्घ चुंबन घेतलं. कृतघ्न आहात तुम्ही. अहो, एवढं सगळं करून त्या बापडीनं घराची चावी इथेच ठेवली आहे. शालिनी दूर होत म्हणाली. तो परत चुंबनासाठी आसूसला होता. तिने आपले ओठ घट्ट मिटून घेतले. विमानाचा प्रवाससुद्धा आंबवून टाकतो माणसाला. हो ना, व्हायब्रेशनमुळे होत असेल तसं, नाही? काहीतरी उपाय केला पाहिजे त्याच्यावर. थांब, मी आधी बघतो. ती लपलेली असायची एखाद्या कोचाखाली. विवाहित आयुष्याचा आस्वाद त्याने अगदी मनमुराद घेतला. यापूर्वीच आपण लग्न का केलं नाही असं मनात येऊन त्यांनी स्वतःला मूर्ख ठरवलं. इतकं त्या सुखानं त्याला तृप्त केलं. याच्या आधी त्याने लग्न केलं असतं तर ते शरावतीशी केलं असतं याची आठवण त्यालाच राहिली नाही. दैव बलवत्तर म्हणूनच शालिनीची आणि त्याची गाठ पडली. ती मोकळी होती, सहजपणे त्याच्या हाती आली. तिचं आयुष्य सुखासीन होतं. त्या दोघांच्या गाठी वारंवार पडल्या, पुन्हा पुन्हा पडल्या. मोठमोठ्या पार्ट्या, सांस्कृतिक समारंभ या निमित्तानं ते एकत्र आले. डोळ्यांना डोळे भिडत राहिले. तो हसला की ती हसायची. तिचं हसू त्याला आवडलं. असंच त्याचं हसू तिला आवडलं आणि ती दोघं एकमेकांची झाली. आता तर घरात एक नोकरसुद्धा नव्हता, मोलकरीण नव्हती. त्यांच्या अनिर्बंध प्रेमलीलांना कसलाही अडथळा आला नाही. इंग्रजीत लिहिणारा देशी लेखक या असाधारण बिरुदामुळे दिलीपला थोरं मोठे असंख्य मित्र होते. पाश्चात्य राहणे आत्मसात केलेल्या त्या मित्रातनं तो आता शालिनीसह वावरायला लागला. अतिशय नाजूक प्रकृतीची स्त्री असा लौकिक लवकरच शालिनीने प्राप्त करून घेतला. कॉकटेल पार्टीजमध्ये तिची विचारपूस अत्यंत आदरपूर्वक व्हायला लागली. आठवड्यांमागनं आठवडे निघून गेले. त्यांचं वैवाहिक जीवन अत्यंत यशस्वी ठरलं. या यशाचा आढावा घेण्याइतका होशही हळूहळू त्या दोघांना आला. यशाचं श्रेय ते मोठ्या हौसेनं एकमेकांच्या पदरी टाकायला लागले. कधीतरी माझ्या मनात विचार येतो, खरं का नाही लग्न केलं तुम्ही तिच्याशी? मला वाटतं आमची संगत शेवटपर्यंत टिकणार नाही याची जाण आतल्या आत आम्हा दोघांनाही होती. आपली ही जोडी तरी जन्माला जाईल असं वाटतं तुम्हाला? आपली जोडी टिकणार नसेल ना तर काहीच टिकणार नाही या जगात. दिवाळीच्या आगेमागे टाईम बॉम्ब उडवायला आरंभ झाला.
त्याआधीच ते उडावेत अशी योजना असावी, पण दिलीपच्या स्वभावात झालेले बदल शरावतीला समजलेले नसावेत. काही आठवडे त्यांनी आयडियाज बँकेचा तोडरावर उघडलाच नव्हता. दिलीप शरावतीच्या प्रीतीच्या ऐन बहरात ही बँक ऑफ आयडियाज स्थापन झालेली होती. त्या काळ्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये दिलीपच्या कथांची सूत्रं ठेवलेली असत. ऐकलेल्या सत्यकथांची, संवादांची टिपणं असत. शरावतीच्या चित्रांच्या कल्पनासुद्धा त्याच ठिकाणी रेखारूपानं ठेवलेल्या असत. दिलीपने तो ड्रॉवर उघडला. शरावतीचं एक पत्र त्याच्या दृष्टीला पडलं. त्या पत्राच्या कव्हरवर मोठ्या जडशीळ काळ्या अक्षरात लिहिलं होतं, टॉप सिक्रेट. त्या अक्षरांच्या शेवटी डोळे विस्फारित केलेले एका मुलीचं तोंड रेखाटलं होतं, उद्गार चिन्हासारखं. चिडचिडल्यासारखं होऊन ते पत्र त्यांनी वाचलं. प्रिय, माझं अस्तित्व इथे असं जाणवेल याची काहीच कल्पना नसेल तुला. 10 वर्षाच्या सहवासानं मी एक अधिकार मिळवला आहे असं मला वाटतं. मी रोज सकाळ संध्याकाळ तुझी चौकशी करणार, विचारपूस करणार, कसा आहेस तू, सुखात राहा, तुझ्यावर खूप खूप देवा शपथ प्रेम करते मी, शरावती. रोज सकाळी संध्याकाळी चौकशी करण्याची तिची ती धमकी दिलीपला असह्य झाली. त्यांनी तो ड्रॉवर जोरात दडपला. छळ नुसता, हे शब्द त्याच्या तोंडून इतक्या मोठ्यांदा बाहेर पडले की शालिनीला राहवलंच नाही. काय झालं हो? तीच शरावती. शालिनीने ते चिठोरं समग्र वाचलं आणि म्हणाली, तिच्या भावना समजण्यासारख्या आहेत. बिचारी, तुम्ही फाडणार आहात का ही चिठ्ठी? नाही तर काय करू म्हणतेस? जपून ठेवू, संग्रह करू अशा पत्रांचा, शरावतीची शतपत्र प्रसिद्ध करण्यासाठी? फार कठोर बोलता हो तुम्ही. मीच कठोर? तुला कल्पना नाही शाले, तिच्या सहवासात कसला भयंकर काळ सोसलाय मी. व्रण दाखवीन मी तुला. नखानं ओरबडायची ती, संतापली म्हणजे वाटेल तशी वागायची ती. हो, वागेल नाही तर काय करेल बिचारी? तिला वाटायचं तुम्ही निसटणार तिच्या हातनं. खरं म्हणजे अपराधी मी आहे. तो प्रत्येक व्रण माझ्या नखांचा आहे. तिच्या डोळ्यात त्याला तो भाव दिसायला लागला. तो भाव त्याच्या ओळखीचा झाला होता आणि त्या भावाचं पर्यवसान कशात होत असतं तेही त्याला ठाऊक झालं होतं. आणखीन 2 दिवस गेले. आणखीन स्फोट झाला. सकाळी अंथरुणातनं उठता उठता शालिनी म्हणाली, गादी बदलायला हवी या कॉटवरची. रात्रभर कुठेतरी खड्ड्यात पडलोत असं वाटतं. माझ्या लक्षात नाही आलं. अहो, आठवड्याला गाद्या बदलतात लोक, माहिती आहे? हो, बदलतात. शरावती बदलायची. त्या दोघांनी अंथरुण आवरलं, गादीची वळकटी गुंडाळायला आरंभ केला. कॉटच्या स्प्रिंग्जवर एक पत्र पडलं होतं. त्यावर नाव शालिनीचंच होतं. ते पत्र दिलीपला पहिल्यांदा दिसलं. तो ते झटकन दृष्टीआड करणार इतक्यात शालिनीची नजर त्याच्याकडे गेली. काय आहे ते? अगं शरावती, आणखीन कोण? लवकरच रास होणार या पत्रांची. कोणातरी विद्वान प्राध्यापकाकडनं संपादित करून घ्यायला पाहिजेत ही शरावतीची शतपत्र. अगं बाई, याच्यावर नाव आहे माझं. काय करणार होता तुम्ही याचं? जाळणार होतो गुपचूप. आपल्या दोघात आता कसलंही गुपित उपयोगी नाही. ठरलंय आपलं. शरावती प्रकरण हा अपवाद. अगदी पहिल्यांदाच पत्र उघडताना ती थोडी बाचकल्यासारखी झाली. तिने अडकळल्यासारखं केलं. ही काय पत्र ठेवायची जागा आहे? विसरतेपणी नाही आलेलं हे या ठिकाणी. तिने ते पत्र वाचलं, नंतर त्याच्याकडे दिलं. एक सैल निश्वास टाकून ती म्हणाली, खरं तेच लिहिलंय हो बिचारीने. त्यांनी वाचलं. प्रिय शालिनी, माझं एक स्केच घेऊन जाण्यासाठी मी आज इथे आले होते. एकाएकी माझ्या लक्षात आलं कॉटवरची गादी कित्येक दिवसात बदललेली नाही. आम्ही जरा दुसरीकडे गेलो होतो. गेले कित्येक आठवडे आम्ही एकत्रच होतो. ते असो, तू आजच परत आली असशील. पहिल्या रात्रीच तुला या अंथरुणावर हादरे बसतील या कल्पनेनं मला वाईट वाटलं. मी गादी बदलून घेतली आहे. खरं तर दर आठवड्याला तू ती बदलून घेत जा, नाही तर मध्यभागी एक मोठा भोसका पडतो. आणि हे बघ, खिडक्यांचे पडदे मी लॉन्ड्रीकडे पाठवलेत, दुसरे लावलेत, हे तुझ्या लक्षात येईलच. लॉन्ड्रीचा पत्ता, टेलिफोन नंबर डिरेक्टरीच्या पाठीमागच्या पानावर लिहिला आहे. तुझी शरावती. पाहिलंस? आणि तू विचारतेस तिच्या सहवासात काळ कसा गेला. अगदी पाषाण हृदयी आहात तुम्ही.
ती बिचारी प्रेमानं सहाय्य करते. नाही तर तुम्हीच सांगा बरं, मला काय माहिती आहे पडदे केव्हा बदलावे लागतात आणि गाद्या केव्हा निकामी होतात. तू ना एक सुदीर्घ पत्र लिही तिला. सगळं प्रपंच विज्ञान आत्मसात कर त्या महापंडितेकडून. आता काय उपयोग उत्तर लिहून? हे पत्र ऐतिहासिक आहे, जुनं झालं. ऐतिहासिक? अगं काही प्राचीन पत्रंसुद्धा असतील तिची या घरात. सगळा फ्लॅटच्या फ्लॅट धुंडाळून काढला पाहिजे मला. कोपरान कोपरा, मोऱ्या, माळा सगळं शोधलं पाहिजे. गच्चीसुद्धा, ते तळघरही. ते दोन्ही नाही आहे तुमच्याकडे. मी काय म्हणतोय समजलंय का तुला? मला एवढंच समजतंय की तुम्ही मोहरीचा मेरू पर्वत करताय. शरावतीनं झपाटल्यासारखे वागताय तुम्ही. मेली मसणात गेली ती. शालिनी झटक्यानं त्या खोलीतनं निघून गेली. तो लिहिण्याचा प्रयत्न करायला लागला. थोड्या वेळानं आणखीन एक प्रकरण उद्भवलं. तसं गंभीर नाही, पण दिलीपची मनस्थिती आणखीन बिघडायला तेवढंही कारण पुरलं. त्याला कोणातरी परदेशी प्रकाशकाचा पत्ता हवा होता, म्हणून त्यांनी शोधाशोध केली. त्याच्या हातात वर्णानुक्रमानं केलेली एक यादीच लागली. ती यादी शरावतीच्या टाईपरायटरवर टाईप केलेली होती, कारण ओ हे अक्षर तिच्या टाईपरायटरवर नेहमी पुसट उठत असे हे त्याच्या लक्षात होतं. या यादीतसुद्धा ओचा तोच पुसट संचार त्याला दिसला. यादी मात्र लांबलचक होती. त्याचे जुने स्नेही, टॅक्सी ड्रायव्हर्स असोसिएशन, केमिस्ट, बेकरीवाला, बँक, ड्रायक्लिनर्स, वाणी, लॉन्ड्री, फोर्टमधली हेअर ड्रेसर, प्रकाशक, एजंट सगळे होते त्या यादीत. हेअर ड्रेसरच्या पत्त्यापुढे कंसात लिहिलं होतं, सौ एस यांनी लक्ष द्यावं, बाई केशरचना उत्तम करते, मस्त आणि स्वस्त. दिलीपला पहिल्यांदा लक्षात आलं की दोघींचीही नावं एस या अध्यक्षरानं सुरू होतात. ती यादी शालिनीने बघितली तेव्हा ती म्हणाली, आपण ना ही यादी टेलिफोनजवळ ठेवू. खरंच स्वर्गांगाना आहे ही बाई. अगदी परिपूर्ण वाटते ही यादी. त्या गादी कारखान्याचं नाव विसरलं आहे त्यात. काय चूक झाली होतीची? तिने एक सूचना केली तर, गादीसाठी लग्न केलं आहे का मी तुझ्याशी शाले? ओरडू नका हो. तुम्हाला ना शरावती ही स्त्री कळलीच नाही. तिचा भलेपणासुद्धा तुमच्या लक्षात येत नाही. भलेपणा? भलेपणा म्हणजे अपराधाची जाणीव अशा अर्थानं म्हणते मी. नंतर मात्र दिलीपनं अक्षरशः झडतीच आरंभली. पेट्या, ड्रॉवर, कपाटं सगळं धुंडाळून बघितलं. साऱ्या कोटांचे, पॅन्टचे खिसे चाचपून उलटे करून बघितलं. रेडिओचं खोकं उघडून आत बघितलं. बाथरूमसुद्धा तपासायची सोडली नाही. शौचस्थानाशेजारची कागदी गुंडाळी उघडून बघितली. आंघोळीच्या खोली शेजारी त्यांची काहीतरी खटपट चालली होती. तेवढ्या शालिनी आली. तिने त्याच्याकडे तिरस्कारानं बघितलं. स्वयंपाकघरातल्या कट्ट्याखाली जाण्यासाठी त्याने रांगत रांगत हिंडण्याचे सुद्धा परिश्रम घेतले. एका लोखंडी नळीला गुंडाळलेला एक कागद मिळाला तेव्हा तो अक्षरशः आनंदानं ओरडला, पण ते काहीच नव्हतं. प्लंबरचं बिल किंवा तसंच काहीतरी होतं. दुपारचं टपाल आत पडलं तसं शालिनीने त्याला हाक मारली. ती मधल्या हॉलमध्ये बसली होती. तुमचा आणि देशी इंग्रजी साप्ताहिकाचा केव्हा बाई संबंध आला? वॉर्डन विकली. माझा काही संबंध नाही. असं कसं? हे ख्रिसमस कार्डसुद्धा आलं आहे. हे बघा, हा अंक. आपली वर्गणी भरली आहे कोणीतरी. अगं बाई, ही कुमारी शरावती चित्रेनी भरली आहे. कमाल झाली बाई हिच्या प्रेमाची. त्या वॉर्डनवाल्यांना आपली चित्र विकते ती. प्रेम बिम काही नाही. मला दाखवू नको तो अंक आणि ते कार्डसुद्धा. असं काय करता हो लहान मुलासारखं? माझी आई, मला थोडी तरी स्वस्थता लाभू दे गं. फार झालं आहे, असह्य झालं आहे आता. तुम्ही ना हेच आहात काय? असू दे असू दे. मी इगोइस्ट आहे, अडत्यखोर आहे, मूर्ख आहे, शतमूर्ख आहे. एका संध्याकाळी त्याला थोडं शांत, किंचित थकल्यासारखं वाटायला लागलं. काम निपटून टाकल्याचं समाधान मात्र त्याला लाभलं होतं. त्यांनी सगळ्या फ्लॅटची झडती पूर्ण केली होती. रात्री जेवता जेवता मात्र त्याला एकाएकी काहीतरी आठवलं. लग्नात मिळालेल्या प्रेझेंटचं एक भलं मोठं खोकं अजून तसंच पडलं होतं. जागेच्या कमतरतेमुळे त्यातल्या वस्तू तशाच राहिल्या होत्या, कारण काढून मांडणार कुठे? ते खोकं चारी बाजूनी लोखंडी पट्ट्या आणि खिळे मारून जाम केलेलं होतं. शरावती येऊन ते उघडेल आणि आत एखादं चिठोरं टाकेल असा संभव नव्हता. नखाला दुखापत होईल या भीतीनं ती स्क्रूड्रायव्हर या वस्तूच्या वाटे जातच नसे कधी. हातोड्याचं तर शरावतीला भय वाटे.
तिच्या या सगळ्या सवयी खोडी दिलीपच्या चांगल्या लक्षात होत्या. रात्र झाली. शांत, एकांत योग्य. ती अभिरुचीपूर्ण शांतता केवळ हाताच्या धक्क्याने देखील खळकन फुटेल हे त्या दोघांनाही माहिती होतं. विवाहित माणसं प्रेमिकासारखी अधीर नसतात. विवाहित माणसं आत्ताचं मग वर टाकू शकतात. वार्धक्यासम प्रशांत मी गे असे आज रात्री. कुणाची ओळख? ब्राउनिंगचं भाषांतर आहे बहुतेक. मी काहीच वाचलं नाही, तुम्ही वाचून दाखवाल मला? दिलीपला काव्य मोठमोठ्यानं वाचायची आवड होती. त्याचा आवाजही गोड होता आणि त्या बाबतीत स्वतःवर तो फार खुश होता. ब्राउनिंगचं त्यांनी स्वतः केलेलं भाषांतर होतं. तुला आवडतं कविता ऐकणं? हो. शरावतीला वाचून दाखवत असे मी, गातसुद्धा असे कधी कधी. असाल म्हणून काय झालं? तुम्ही दोघं करत होता तसं आपण दोघांनी केलं तर बिघडलं कुठं? अटळ आहे ते, वाचा, बोला, गा गा की हो, असं काय? हे बघ काय मस्त लिहिलं आहे. शरावतीला कधी ऐकवलं नव्हतं मी तिच्या प्रेमात पडलो होतो, पण तरीही मला हे वाचावंसं नाही वाटलं. आमचं प्रेम चिरंतन नव्हतंच. तो वाचायला लागला. सम्यग समजते मला, काय करण्याचा मानस आहे माझा ते. जेव्हा येतात शारदामधल्या सुदीर्घ सावळ्या सांज घटिका. स्वतःच्या त्या वाचनानं तो स्वतःच गलबलल्यासारखा झाला. समोर असलेल्या शालिनीचं इतकं आकर्षण त्याला यापूर्वी कधीच वाटलं नव्हतं. आता तो घरी होता. पूर्वीचं आयुष्य भटकं होतं. बोलतोच आता, बोलायलाच हवं. किती वेळ न्याहाळत राहू तुला. अशी शेकोटीपाशी वाचत बसलेली, तो विशाल भालप्रदेश त्याला आधारभूत झालेला, तो हात चैतन्य चिमुकला. मैनी माझ्या अंतःकरणाला कळतं कसं? त्याला वाटलं शालिनीने हे सगळं पूर्वी वाचलेलं असायला हवं होतं, पण वाचलं नव्हतं तेच बरं होतं. वाचलं असतं तर आत्ताची समतानता तिला कदाचित साधली नसती. आत्ताचा आदरभाव तिच्या डोळ्यात तरळलाच नसता. दोन जीवनं जुळतात तेव्हा पुष्कळदा उरतो एक व्रण. दोन जीवनं जुळतात तेव्हा पुष्कळदा उरतो एक व्रण. ती एक आणि एक असतात तिसऱ्या एकाच्या छायेसह. वाचता वाचता त्यांनी पान पलटलं. आत एक कागदाचं चिठोरं होतं. पाकिट असतं तर त्याला वरच्या हस्ताक्षरावरनं त्वरित बोध झाला असता कदाचित. त्या चिठोऱ्यावरचं हस्ताक्षर बारीक होतं, वळणदार होतं. प्रिय दिलीप, तुझ्या माझ्या आवडत्या पुस्तकात लपून तुझं शुभ चिंतावं एवढाच माझा हेतू. आपण मोठे सुदैव आहोत. तुझ्या माझ्या प्रेमाचा शेवट आपण केला तसाच व्हायला हवा होता. समान स्मृती हा एकच दुवा आता तुझ्या माझ्यात आहे. हे ऋणानुबंध आपण असेच टेकू. शालिनीला सप्रेम नमस्कार सांग. तुझी शरावती. ते पुस्तक आणि तो कागद दोन्ही त्यांनी जमिनीवर फेकून टाकलं. चेटकी लाव. मी नाही सहन करणार. असं का बोलताय तिच्याविषयी? कुठल्या ताकदीनं कोणास ठाऊक शालिनी त्याच्या अंगावर ओरडली. तिने ते चिठोरं उचललं, वाचलं. काय वाईट आहेत? स्मृतीसुद्धा नकोशा झाल्या तुम्हाला. आपलं कसं होणार मग पुढे? आपल्या ही स्मृती अशाच फेकून? तिची कारस्थानं कळत नाहीत तुला शाले. आग लावेपणाचा खेळ खेळतीये ती. अगं तुझ्या काही कसं लक्षात येत नाही? बिंडो गाढव आहेस का तू? त्या दिवशी ती दोघं झोपली. ती एकमेकांकडे पाठी करून, तोंड वळवून. पायाच्या बोटानं सुद्धा एकानं दुसऱ्याला स्पर्श केला नाही. प्रेमपूजन, आलिंगन, क्रीडा या वाचून गेलेली त्यांच्या संसारातली ही पहिलीच रात्र. त्या दोघांनाही धड झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी दिलीप कात्र्याला आणखीन एक पत्र सापडलं. तिथे शोधाशोध करायचं त्याला सुचलंच नव्हतं. खरं तर ती जागा सहज सुचावी अशी होती. त्याला कशी सुचली नाही कोण जाणे. कथा लेखनासाठी तो हात बनावटीचे आखीव कागद वापरत असतो. त्या कागदातल्या एका तावावरच शरावतीनं ते पत्र लिहिलं होतं आणि तिने लिहिलं होतं, दिलके राजा, रागवणार नाहीस ना मी हे जुने संबोधन वापरले म्हणून? श्रोते हो, ही होती कथा स्वामित्व, जी कथा साकारली होती गदिमांच्या लेखणीतनं. कथा आवडली असेल, स्वामित्व कुणाचं
आवडला असेल. कथा लाईक करा, व्हिडिओ मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. पुन्हा भेटूयात गदिमांच्या आणखीन एका कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.